हॅलो. अहो थँक्स, पण अशी खरंच काही गरज नाहीये. तुमच्या कंपनीतला चोर पकडला गेला आणि वॉचमनवरचा आळ गेला हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. ओके. हो हो. ओके या. गुड नाईट. गुड नाईट. शिडराव तब्बल 50 तासानंतर हे शब्द ऐकतो बघा. गुड नाईट. हो बरोबर आहे. आणि 2 दिवस 2 रात्र जागून फक्त मॅडमच केस सॉल्व्ह करू शकतात. 1 मिनिट, असं काहीही नाहीये. आणि मी एकटीने काहीच केलेलं नाहीये. हे टीम वर्क आहे. तुम्ही सुद्धा काम करताय माझ्यासोबत. आमच्या कॅप्टन कोण? तुम्ही की नाही? मग तुम्ही होतात म्हणूनच आपण मॅच जिंकलोय. हो. पण आता शिडराव चांगलं 10-12 तास ताणून द्यायचे आता. अरे 2 दिवसाचा बॅकलॉग भरून टाकायचा बघा. डोरबेल मोबाईल बंद. अरे आपला सायलेंट झोन करून टाकूया आपण. 1 मिनिट, असं आपल्याला नाही करता येणार आहे. कारण कधी कोणाला आपली गरज लागेल सांगता येत नाही. बघ. हॅलो. हॅलो अस्मिता, सॉरी एवढ्या रात्री तुला डिस्टर्ब करतोय, पण काही महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी अर्जंटली. नाही इट्स ओके डॉक्टर. काय झालंय? तुमचा आवाज असा काय येतो? अस्मिता, मी एका फार मोठ्या संकटात सापडलो आणि मला वाटतं की तूच मला मदत करू शकते. डॉक्टर एक्झॅक्टली काय झालं? अस्मिता, आमच्या हॉस्पिटलमधून एक बाळ चोरीला गेलंय. आम्ही सगळेजण खूप टेन्शन मध्ये आहोत. सकाळपर्यंत जर बाळ सापडलं नाही तर बाळाचे वडील आमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करतील. आणि बाळ सापडलं नाही तर बाळाच्या आईची स्थिती काय होईल काही सांगता येत नाही. बाळाच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहेच, शिवाय आमच्या हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचाही प्रश्न आहे. अस्मिता, आय नीड युअर हेल्प. ओके ओके, डोंट वरी, मी आता लगेच येते तिथे. थँक्यू. मॅडम ऐका, तुम्ही कुठे निघालात? हे बघा, तुम्ही सगळेच खूप दमलात. जरा आराम करा. मी जाऊन येते. अहो मॅडम पण बरोबर आहे म्हणा. जाऊ दे मॅडम ना एकटं. काय? अरे तू काय बघ. अहो फक्त एवढा असेल, शिडराव गाडी चालवून आणि तुम्ही आणि मी माग बस. हो हा, हे करेक्ट आहे बंडू. अरे मॅडम, तुम्हीच म्हणता ना हे टीम वर्क आहे. मग मॅडम पण काय झालंय काय, म्हणजे प्रॉब्लेम काय? अरे डॉक्टर विश्वास पाईंचा फोन होता. त्यांच्या ममता हॉस्पिटलमधनं एक बाळ गायब झालं आणि बाळाच्या बाबांनी सांगितलं की आजच्या रात्री जर बाळ नाही सापडलं तर ते हॉस्पिटल विरुद्ध पोलीस कंप्लेंट करतील. त्यामुळे काही करून ते बाळ आजच्या रात्रीत शोधून काढायला हवं. ते हालचाल का नाही करत आहे? ते रडत का नाहीये? डॉक्टर तुम्ही काय केलंय? तुम्ही काय केलंय? जादू केली का कुठली? प्लीज प्लीज याला जिवंत करा. प्लीज याला हसू द्या, खेळू द्या. प्लीज डॉक्टर, मला माझं बाळ हवंय. प्लीज डॉक्टर ऐका ना माझं. प्लीज. हे आपलं बाळ नाहीये. आपलं बाळ नाही? कुठे गेलंय आपलं बाळ? कोणी नेलंय? चल ना, आपण आपल्या बाळाला शोधूया. तन्वी असं नको वागूस. तन्वी ऐक अगं जरा. तन्वी ऐक ना. नाहीये, चल. तन्वी असं नको. तन्वी प्लीज कंट्रोल. तन्वी प्लीज ऐक. तुम्ही सगळे चोर आहात. तुम्ही पळवलंय माझं बाळ. तुम्ही पळवलंय माझं बाळ. मला हवंय. प्लीज मला माझं बाळ. मीरा, कंट्रोल कर. आतमध्ये घेऊन सांभाळून. शांत हो. तिला इंजेक्शन द्यायला हवं. वी हॅव टू कीप हर काम, अदरवाइज प्रॉब्लेम होईल. येस डॉक्टर, यू आर राईट. माझं बाळ हवंय मला. तन्वी शांत हो.
यांच्या हलगर्जीपणामुळे तिची काय अवस्था झाली बघितलं. माझं तन्वी, relax. तन्वी, तन्वी शांत हो. नाही नकोय मला ते इंजेक्शन नकोय. प्लीज तन्वी. डॉक्टर मी बोलू तिच्याशी? प्लीज. तन्वी, हे बघ शांत हो. तुझ्या मनाविरुद्ध तुला कोणीही इंजेक्शन देणार नाही. पण तू जर असंच करत राहिलीस तर तुलाच त्रास होईल अगं. कोण आहात तुम्ही? मी अस्मिता अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. मी तुझ्या बाळाला शोधायला आले इथे. हो, तुम्ही खरंच तुम्ही माझ्या बाळाला शोधणार? तुम्ही यांच्यात सामील तर नाही ना? अगं हे बघ, मी खरंच तुझ्या बाळाला शोधून आणणार, खरंच. फक्त सकाळपर्यंत धीर धर. तुझं बाळ तुझ्याकडे नक्की परत येईल. हे बघ, शांत हो, शांत हो, शांत हो, शांत हो. आम्हाला बघ, माझे सहकारी तुझ्या बाळाचा फोटो घेऊन बाळाला शोधायला गेलेत अगं. बघितलं ना मॅडम, यांच्या हलगर्जीपणामुळे तन्वीची काय अवस्था झाली आहे ती. हिला विचारायचं विचार. झोपले की रे ते? उठवायला लागेल ना. उठव. हो दादा. हा काय चहा नको. तुम्ही त्या ममता हॉस्पिटल जवळ होता का? हो, 1-2 तासापूर्वी मी ममता हॉस्पिटलवर होतो. पण एवढ्या रात्री उठून मला दादा काय आहे की आम्ही समजासनीच विचारतो. त्या हॉस्पिटलमधनं ना एक लहान मूल पळवलं गेले. काय? होय. या बाळाला पाहिलंय? ताई, एवढ्या रात्री ताना बाळा घेऊन कुठं चाललं? बाळाची तब्येत बिघडली आहे का? घराच्या आजूबाजूला आम्ही गेलो होतो, पण आतमध्ये कोणाची हालचाल नाही जाणवली आणि कुजबुजण्याचा आवाजही नव्हता. हे केदारने केलं असणार. म्हणजे त्याने एखाद्या बाईकडून हे करून घेतलं असणार. पण ती बाई कोण असेल आणि तिने बाळाला कुठे ठेवलं असेल? तो ती धक्का मारून गेली मला.